नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. भले निवडणूक आयोगाने अजूनही दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसेल, वेळापत्रक जाहीर केलेलं नसेल, पण त्याच्या आधीच दिल्लीचा आखाडा रंगायला लागलेला आहे. आम आदमी पक्षाने जवळजवळ सगळे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेस पक्षानेही बहुतांश उमेदवार जाहीर केलेत आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा जवळजवळ मला वाटते अर्धे अधिक उमेदवार जाहीर करून टाकलेले आणि त्यामुळे निवडणुकीचा फड रंगायला लागलेला आहे. या निवडणुकीमध्ये काय होईल याची चर्चा राष्ट्रीय माध्यमातून हिंदी किंवा इंग्रजी आणि इतरही माध्यमातून सुरू झालेली आहे. कारण सर्वात आधी लोकसभेत दणका बसल्यानंतर आम आदमी पक्षाने 2-3 महिन्यात होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयारीला सुरुवात केली होती. जामीन मिळाल्यानंतर थोडंफार नाटक करून केजरीवाल यांनी प्रयास केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. आणि हळूहळू करत आज अशी परिस्थिती आली आहे की ज्यांच्यावर डोळे झाकून दिल्लीच्या मतदाराने गेली 10 वर्ष निर्विवाद विश्वास ठेवलेला होता, अशा केजरीवाल यांच्यावर लोकांचा रोष हळूहळू करत समोर यायला लागले. मित्रांनो, एक गोष्ट असते, मतदार हा तुमच्यावर प्रेम करतो आणि मतदार तुम्हाला मत देत असतो तेव्हा त्या मताचा अर्थ सदिच्छा असतं. सदिच्छा असतं. एक फुकुओका नावाचा जपानी शेती तज्ञ आहे आणि त्याचं गवतकाडीची क्रांती, वन स्ट्रॉ रिव्होल्युशन नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्याने एक फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे, मला ते खूप आवडतं. ते वाक्य असं आहे की प्रेयसी आपलं सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार असते, देणार असते. प्रेयसी आपलं सर्वस्व तुम्हाला देत असते, तिच्यावर बलात्कार करू नका. काय वाक्य आहे बघा, विचित्र. प्रेयसी आहे तुमची आणि तिच्यावर बलात्कार? हो. ज्या वेळेला एखादी तरुण मुलगी किंवा प्रेयसी स्त्री तुमच्यावर प्रेम करते, ती आपलं वेगळं अस्तित्व मानत नाही. तुमची प्रतिष्ठा, तुमचा शब्द, तुमचं प्रेम हा तिच्या जीवनाचा आधार ती मानत असते. अशा वेळेला तिच्या भोळेपणाचा फायदा घ्यायला जाणं म्हणजेच बलात्कार असतो. केजरीवाल यांनी गेल्या जवळजवळ 10 वर्षामध्ये नेमकी ती गोष्ट केली. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांमध्ये दीर्घकाळ दिल्ली या महानगराचं, राजधानी महानगराचं राजकारण या दोन पक्षामध्ये विभागलं गेलेलं होतं. बाकी जेडीयू, बीएसपी, समाजवादी पक्ष किंवा असे छोटे छोटे 5-6 पक्ष दिल्लीत होते. पण तरीही प्रामुख्याने एक तर काँग्रेस सत्तेत यायची किंवा भारतीय जनता पक्ष यायचा. 1993 साली जेव्हा दिल्ली या राजधानी शहराला एक मर्यादित अधिकाराची विधानसभा देण्यात आली आणि एक नगर राज्य म्हणून जाहीर करण्यात आलं, त्या काळामध्ये तिथे भाजपकडे एक समर्थन नेतृत्व होतं दिल्लीमध्ये. त्यामुळे त्याच्याच मागणीच्या आधारे हे राज्य करण्यात आलं आणि ते राज्य झाल्यानंतर पहिली 5 वर्ष भारतीय जनता पक्षाकडे चांगले दांडगे नेते होते आणि म्हणूनच विधानसभा निर्विवादपणे काँग्रेसला हरवून भारतीय जनता पक्षाने जिंकली होती. पण मदनलाल खुराना, साहिब सिंग वर्मा किंवा विजयकुमार मल्होत्रा असे जे दीर्घकाळ दिल्लीतले भाजप नेते होते, ते मागे पडल्यानंतर नव्या पिढीचं नेतृत्व भाजपमध्ये दिल्लीत उभं राहिलं नाही आणि त्याचा फायदा 2000, मला वाटतं 2008 पासून काँग्रेस पक्षाला मिळाला. काँग्रेस पक्षाने तिथे जवळजवळ 2098 पासून 1998 पासून दिल्लीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि शीला दीक्षित यांच्यासारख्या
समर्थ नेतृत्वाखाली दिल्लीचा काँग्रेस पक्ष सलग 15 वर्ष दिल्लीत सत्तेमध्ये राहिला. पण दीर्घकाळ जेव्हा तुम्ही सत्तेत राहता आणि विरोधी पक्ष दुबळा होऊन गेलेला असतो, अशा वेळेला सत्तेत बसलेल्यांना इतका खोटा आत्मविश्वास तयार होतो की मतदाराला आपल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. रागवेल, आदळपट करेल, निदर्शनं करेल, पण तो मतदार परत एकदा आपल्यालाच सत्तेवर आणेल. त्याखेरीज मतदाराला दुसरा पर्यायच नाही असं जेव्हा सत्ताधारी पक्षाला वाटायला लागतं, तेव्हा हळूहळू करत त्या मतदाराचा मुखभंग होतो आणि तो पर्याय शोधायला लागतो. 2013च्या विधानसभा निवडणुका आल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड अशा निवडणुका व्हायच्या होत्या. त्याच्याच बरोबर दिल्लीच्या विधानसभा होणार होत्या. पण त्याच्या आधी 3 वर्ष दिल्लीमध्ये जी लोकपाल आंदोलन वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं झाली आणि केंद्रात सत्तेत बसलेल्या युपीए म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचाराचा तो धुमाकूळ केलेला होता. त्यामुळे काँग्रेस पक्ष इतका बदनाम झालेला होता की युपीएची सत्ता 2014 मध्ये गमावण्याच्या आधी त्या भ्रष्टाचाराचा म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या भ्रष्टाचाराचा, राहुल गांधी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो दिल्लीत चांगलं काम करणाऱ्या शीला दीक्षित यांच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारला बसला. त्या लोकपाल आंदोलनातून जो दिल्लीचा समाज काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरत होता, ते सगळ्यात मोठं संकेत होता की लोकमत काँग्रेसच्या विरुद्ध जातंय. तरीही काँग्रेस बेपर्वा राहिली, बेछूट वागत राहिले काँग्रेसचे नेते. अगदी निर्भया कांड झालं आणि त्या सगळ्याचा फटका एकाच वेळेला काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतल्या सरकारला म्हणजे शीला दीक्षित सरकारला बसला. आणि या कालखंडाचा फायदा उठवण्या इतके सुद्धा दिल्लीतला भाजप किंवा राष्ट्रीय पातळीवरचा भाजप समर्थ नव्हता. इतकं उभारी देणारं आणि आक्रमक नेतृत्व भाजपकडे नव्हतं. आणि त्याचा फायदा घेत त्या आंदोलनातून आम आदमी पक्ष नावाचा एक नवा पक्ष दिल्लीमध्ये उभा राहिला. भारतीय जनता पक्ष जर लोकपाल आंदोलन किंवा निर्भया प्रकरण अशा काही घटकातून आक्रमकतेने लोकसभेच्या बाहेरही बोलत राहिला असता, आंदोलन करत राहिला असता, तर त्याचा फायदा 2013 मध्ये विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाला मिळाला असता. पण ते होऊ शकलं नाही. आणि साहिब सिंग वर्मा, विजय मल्होत्रा आणि मदनलाल खुराना यांच्यानंतर तेवढं आक्रमक नेतृत्व भाजपकडे नसल्यामुळे आणि आम आदमी पक्षाची फौज जी होती ही ताज्या दमाची फौज असल्यामुळे त्यांनी ज्या आक्रमकपणे पक्ष बनवला आणि निवडणुका लढवल्या, त्याचा फायदा नुसता आम आदमी पक्षाला मिळाला असं नाही, तर भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष असून सुद्धा काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा जो फायदा भाजपला मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही. आणि त्याचा काँग्रेसच्या नाराजीचा मोठा काय तो हिस्सा हा आम आदमी पक्षाकडे गेला. आणि भाजप हा 2013च्या निवडणुकीत विधानसभेच्या 1 नंबरचा पक्ष बनला तरी त्याचं बहुमत हुकलेलं होतं. मग जे राजकारण मूर्खासारखं सुरू झालं, काँग्रेसचे 8 आमदार, आम आदमी पक्षाचे 28 आमदार आणि भाजपचे काय 32 आमदार, या गडबडीमध्ये केजरीवाल यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आणि तात्पुरतं 50 दिवसासाठी केजरीवाल मुख्यमंत्री झाले. पण त्यामध्ये काँग्रेसचंच अधिक नुकसान झालं, कारण त्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून दूर जावं लागलं. पण भाजपला दूर ठेवायचं तर आम आदमी पार्टीलाही निवडून आणलं चालेल, सत्तेवर बसवलं चालेल, हाच एक संकेत किंवा सिग्नल काँग्रेस पक्षाने दिला होता. त्यामुळे उरले सुरले काँग्रेस पक्षाचे मतदार, फॉलोअर्स, कार्यकर्ते हे आम आदमी पक्षाकडे निघून गेले. आणि म्हणून
अल्पावधीत 2 वर्षामध्ये आम आदमी पक्ष हा दिल्लीमध्ये विधानसभेच्या किंवा स्थानिक राजकारणामध्ये काँग्रेसपेक्षा वरचढ आणि भाजपशी तुल्यबळ असा पक्ष झाला. 2014च्या निवडणुका लढवण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद सोडलं. देशाच्या कानाकोपऱ्यात 400 उमेदवार उभे केले. दणदणीत फटका बसल्यानंतर त्यांची अक्कल ठिकाणी आली आणि त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर देशाच्या इतर राज्यातून आम आदमी पक्षाचं काम आणि त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि परत दिल्लीत आपल्या पक्षाची जुळवाजुळव केली. आणि त्याचा फायदा त्यांना 2015च्या दिल्ली मध्यावधी निवडणुकांमध्ये मिळाला आणि 70 पैकी 67 जागा, कारण काँग्रेस वायपआउट झाली होती. काँग्रेसची जवळजवळ सगळी मतं, सगळी मतच म्हटली पाहिजेत, कारण काँग्रेसकडे जी 40-45% मतं होती त्यातून काँग्रेस 10-12% घसरली आणि आम आदमी पार्टी ही 54% गेली. कारण बसपा, सपा, जेडीयू असे जे छोटे छोटे पक्ष होते दिल्लीतले, त्या सगळ्या पक्षांचे भाजप विरोधात असलेल्या सगळ्या पक्षांची मतं ही एक प्रकारे ध्रुवीकरण होऊन केजरीवालांकडे, आम आदमी पक्षाकडे चालत गेली. आणि भूतो न भविष्यती 70 मध्ये 67, याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. जवळजवळ 90-95% जागा आम आदमी पार्टीला मिळाल्या. विरोधी पक्षच जवळजवळ दिल्लीच्या विधानसभेत राहिला नाही. आणि हा जनतेने व्यक्त केलेला विश्वास होता, जनतेच्या या शुभेच्छा होत्या. जी जी स्वप्न केजरीवाल यांनी सामान्य जनतेला दाखवली होती की हम राजनीती बदलने आए हैं, राजकारणात सगळे पक्ष भ्रष्ट आहेत हळूहळू करत, आणि या राजकारणातून भ्रष्टाचार निपटून काढायचा, म्हणूनच आम आदमी पक्ष हा नवा प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे. आम्हाला राजकारणाचे, सत्तेचे कुठलेही फायदे नकोत. आम्ही निस्वार्थ भावनेने राजकारण करणार आहोत, भ्रष्टाचार निपटून काढणार आहोत आणि सरकार हे जनताभिमुख आणि जनतेच्या हितासाठी चालवणार आहोत. ही जी भूमिका केजरीवाल यांनी मांडली होती त्याच्या प्रेमात जवळजवळ दिल्लीची जनता पडली. म्हणून 54 ते 56% मतं जवळजवळ 10 वर्षापूर्वी केजरीवाल यांना मिळाली. लोकसभेला जिंकणारा भाजप सुद्धा त्याचा 15-16%, 12% मतदार हा आम आदमी पक्षाकडे विधानसभेसाठी गेला. केजरीवाल यांना गेल्या 10 वर्षात मतदाराची मतं म्हणजे आपला हक्क नाही, शुभेच्छा असतात याचा विसर पडला. आणि म्हणूनच गरिबांच्या तोंडावर हे फ्री, ते फुकट, पाणी फुकट, वीज फुकट अशा हुलकावण्या देत, खोट्या खोट्या आपण केलेल्या कामाच्या जाहिराती देत त्यांनी या जनतेला झुलवलं. पण एक असतं मित्रांनो, सत्य तुम्ही नाकारू शकता, सत्य लपवू शकता, पण सत्य तुमचा पाठलाग करत राहतं आणि एका क्षणी ते सत्य पुढे येऊन तुमची कॉलर पकडतं. गेल्या 10 वर्षात केजरीवाल यांनी दिल्लीचं सरकार बनवून, मुख्यमंत्री होऊन, दिल्लीचा अर्थसंकल्प हातात घेऊन तिथला पैसा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या इतर राज्यातल्या राजकारणासाठी वापरला. त्यातून जे घोटाळे झाले त्याच्या डझनावारी केसेस आता चालू आहेत. यामध्ये किती मतदार गमावला याचा विचार करायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, केजरीवाल यांनी जनतेच्या, मतदाराच्या शुभेच्छा गमावलेल्या. कारण हळूहळू जाहिरातीतून येणाऱ्या योजना आणि प्रत्यक्ष मतदाराच्या अनुभवाला येणाऱ्या योजना यातली जी तफावत होती ती हळूहळू लोकांना कळलेली आहे. आणि केजरीवाल आणि त्यांचा पक्ष हा दिल्लीच्या राजकारणासाठी जनतेचा विश्वास गमावून बसलाय. सगळे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, सब मिले हुए है, एकी थाली के चट्टे वट्टे आहेत, सगळे भ्रष्ट आहेत.
लालू पासून सोनिया पर्यंत आणि स्टॅलिन पासून कोणापर्यंत असं सांगणारे केजरीवाल ज्या वेळेला त्याच भाजप विरोधी पक्षांच्या पंक्तीला मांडी मांडी लावून बसले, मांडीला मांडी लावून, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष हा भारतीय राजकारणातला एक नवा खेळाडू आहे. तो भ्रष्टाचार संपवायला आलेला नाही, तर अत्यंत शिस्तबद्ध भ्रष्टाचार करून सामान्य जनतेला अधिक वेगाने उल्लू बनवणारा पक्ष आहे. आपली वेगळी ओळख जी होती केजरीवालांची, तुम्हाला आठवण करून देतो की 2013 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने केजरीवाल मुख्यमंत्री व्हायला आले, तेव्हा केजरीवाल यांच्याकडे गाडी सुद्धा नव्हती. केजरीवाल हे मेट्रो ट्रेनने शपथविधीसाठी आलेले होते आणि आपल्याला बंगला नको, गाडी नको अशा घोषणा करत करत सरकारी पैशावर अक्षरशः ज्याला हिंदीत अय्याशी म्हणतात, चैन करणं म्हणतात, लूटमार म्हणतात, अशा पद्धतीचा कारभार केजरीवाल यांनी केला. 10 वर्षाच्या काळामध्ये इतक्या अल्पावधीमध्ये जिथे फक्त 5 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असतं, अशा दिल्लीमध्ये 4 ते 5 मंत्र्यांना भ्रष्टाचार, लांगुल चालन, लैंगिक शोषण, खोटी प्रमाणपत्र, खोटी कागदपत्र या करण्यासाठी 5 ते 6 केजरीवालच्या मंत्र्यांना हाकून लावावं लागलं, राजीनामे घ्यावे लागले. आणि सिसोदिया, सत्येंद्र जैन, खुद्द केजरीवाल यांच्यासारखाना आर्थिक घोटाळे केले, भ्रष्टाचार केला, लाचलुचपत या कारणासाठी तुरुंगात जाऊन पडावं लागलं. हे जनता डोळसपणे बघत असते. तुम्ही खोटे नाटे खुलासे देऊन जनता त्याला बधत नसते, याचा केजरीवालांना विसर पडला. नवा हनीमूनला जाणारं जोडपं असतं, त्यांना असं वाटतं की जगात पहिल्यांदाच आपण काहीतरी महान कृती करतोय, यापूर्वी जगात कोणी हनीमून केला नाही असंच त्यांना वाटत असतं. केजरीवालांना वाटत होतं की आपण ज्या लांड्या लबाड्या चलाख्या चतुराई करतोय, भ्रष्टाचार लपून छपून करतोय, असं यापूर्वी कोणी केलं नाही, त्यामुळे सामान्य जनतेला कळणार नाही, या भ्रमात केजरीवाल होते. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा फाटलेला आहे. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या घोषणा करत करत केजरीवाल नावाच्या माणसाने आपण देशातला सगळ्यात भयंकर राक्षस आहोत, भ्रष्टाचाराचा भस्मासूर आहोत, याचं इतकं रौद्र रूप दिल्लीच्या जनतेला दाखवलेलं आहे की आता त्यांनी दिल्लीच्या मतदाराच्या आणि जनतेच्या शुभेच्छा गमावलेल्या आहेत. आणि म्हणूनच मरगळलेली काँग्रेस यावेळेला निवडणुकीसाठी कंबर कसून मैदानात उतरली. 2015 आणि 2020 या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने उमेदवार उभे केले, पण निवडणूक लढवली असं आवेश दाखवलेला नव्हता. काँग्रेस पहिल्यांदा यावेळेला 2025 मध्ये कंबर कसून मैदानात उतरलेली आहे. आणि भले आपलं सरकार येवो न येवो, पण केजरीवालला हरवायचा. ज्या केजरीवालने दिल्लीतली काँग्रेस नामशेष करून टाकली, त्या केजरीवालला संपवायचा. मग भले भाजप सत्तेत आला तरी चालेल, ही जी भूमिका घेतलेली आहे त्यातून केजरीवाल यांचं अपयश निश्चित झालेलं आहे. किती फरक पडलाय बघा 11 वर्षामध्ये, 2013 पासून 2025 पर्यंत. 2013 मध्ये काँग्रेस पक्षाने भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायचं म्हणून अल्पमतात असलेल्या केजरीवाल यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या 8 आमदारांचा पाठिंबा दिला होता. तीच काँग्रेस यावेळेला 2025च्या निवडणुकीत कंबर कसून यासाठी मैदानात उतरलेली आहे की भाजप दिल्लीच्या सरकारमध्ये, दिल्लीच्या विधानसभेत सत्तेवाराला बहुमतात आला तरी चालेल, भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल, पण केजरीवाल परत मुख्यमंत्री होता कामा नयेत, ही खुणगाट बांधून ज्या वेळेला काँग्रेस पक्ष मैदानात उतरलाय, म्हणूनच केजरीवाल दिल्लीची आणखीन 1.5 महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक
जिंकू शकणार नाही. केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष केवळ काँग्रेसमुळे आपण हरणार हे ओळखू शकलेला आहे. भाजपला सत्तेवर आणण्यासाठीच काँग्रेस पक्ष निवडणुकीत इतका तावाने उतरलाय असा आरोप केजरीवाल करतात. ज्या केजरीवालांनी 2013, 2015 किंवा 2020 या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसवर भाजपचा भागीदार असा आरोप कधीही केला नव्हता, पण या वेळेला करतायत. याचं कारण त्यांच्या लक्षात आलंय की काँग्रेस जी मतं मिळवणार आहे ती आपणच काँग्रेसकडून हिसकावून घेतलेली आहेत. आणि त्यामुळे काँग्रेस मनपूर्वक पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणं म्हणजेच आम आदमी पक्षाच्या पराभवाची गॅरंटी आहे. आणि म्हणून आम आदमी पक्ष आणि केजरीवाल हे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभूत होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण या सगळ्या 13, 15, 20 या सगळ्या विधानसभा निवडणुका बारकाईने बघितल्या तर भाजपने आपला मतदार कधीही कमावला नाही, थोडाफार वाढवला असेल. पण काँग्रेस जितकी घटत गेली तेवढी आम आदमी पार्टी सशक्त होत गेली. ती मतं काँग्रेसनी परत घेतली तर आम आदमी पक्षाचा सुपडा साफ होण्याला पर्याय नाही. आणि म्हणून आम आदमी पार्टी येत्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये हरणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा. नमस्कार.